तेजस थोरात एक प्रतिनिधी पाठवा प्लीज. पुणे पोलीस. पहिला बॉल आकाश थोडासा दूरवरून खेळला. बॉल जातोय मिड विकेटला. रन घेण्याचा प्रयत्न तिकडे आणि 1 रन या ठिकाणी कंप्लीट होईल. महत्वाची मॅच 5 षटकांचा हाही सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या रात्रीतील एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय खरा, परंतु पाहूयात काय होईल या मॅच मध्ये. प्रचंड संघर्ष आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर दर्जेदार क्रिकेट आपण पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक आहे. ऋतिक पाटील एक दर्जेदार खेळाडू, नुकतंच श्रीतेज करंडका देखील चांगली कामगिरी करून गेले होते आणि विशेष म्हणजे याही खेळाडूच्या नावावर 19 मोटरसायकल बाईक आहेत. बॅटिंग करत आहेत ऋतिक पाटील. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु याही मॅच मध्ये फटका तर फसताना पाहायला मिळालाय, परंतु भाग्यशाली राहिले. फिल्डर डबल माइंड झाले. हा स्ट्रोक घेत असताना एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय, 2 धावा कंप्लीट. एवढी एनर्जी येथीकडे आहे कधी कशी तुम्हा सगळ्यांकडे. राजेभाऊ असतील, आमचे मित्र गणेशजी आढवळे यांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त खेळ आज टीमने दाखवला. अचानकपणे टीमला सांगितलं आणि तरी सुद्धा अशी टीम बनवली, सगळ्यांनी छाप सोडली. पुन्हा एकदा बॉल हवेत, परंतु यावेळेला कोणतीही चुकी नाहीये. आणि इकडे ऋतिक पाटील या स्पर्धेमध्ये विशेष आतापर्यंत तरी छाप नाही सोडली आहे त्यांनी. आणि इकडे महत्वाची विकेट, ऋतिक पाटील आउट. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. प्रथमेश पवार नाणा आलेत बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. ISPL विनर कॅप्टन, ISPLच्या पहिल्या पर्वातील बेस्ट बॅटर आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक धुरंधर प्रथमेश पवार नाणा. पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. फटका चांगला आहे त्यांना पाहायला मिळाला आणि इकडे 2 धावा मात्र घोषित केल्या जात आहेत. मेरिटवर क्रिकेट खेळणार, शांत, संयमी आणि मेरिटवर क्रिकेट खेळायचं हे ज्यांच्या फलंदाजीचं लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रथमेश पवार नाणा यांना आपण पाहतोय. तंत्राशी तडजोड नाही, मेरिटवर क्रिकेट खेळायचं. दर्जेदार क्लासिकल अंदाजातील क्रिकेट हे त्यांच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य. 5 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला लॉफ केलाय समोरच्या दिशेने. सर्कल भेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर पोहोचलेत. दुसरी धाव तोपर्यंत बेल. पहा मेरिटवर क्रिकेट. मिड ऑन आतमध्ये पाहिलं, त्याच्या डोक्यावरून बॉल खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते 7 वर. बिग हिट, जबरदस्त फटका. बॉलचा अंदाज घेतला आणि फेकून दिला सीमारेषच्या पलीकडे. टायमिंगचा बादशाह नाना. दर्जा आणि 6 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कधी कधी तुम्हाला ताकदीची आवश्यकता नसते, टायमिंग सुद्धा काफी असतो. आणि प्रेक्षक पाठीमागे पहा, एक लहान गाय तो सुद्धा टाळ्या वाजवतोय. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 13 धावा. पहिली ओव्हर संपल्यानंतर 13 धावा धावफलकावर.
आकाश वर्सेस आकाश. आकाश जांगीड बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत मुंबईच्या घाटकोपर पंतनगरचे खेळाडू, तर गोलंदाजीसाठी आकाश आहेत सोलापूरच्या आचेगावचे खेळाडू. नॉन स्ट्राईकला नाना आहेत जे बिलॉंग करताना पाहायला मिळतात आपल्याला शिवडी मुंबईला आणि सावर्डे चिपळूणला सुद्धा. तेरा धावा धाव फलकावर आहेत. आकाश ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, थोडासा वेगात टाकलाय. एसटी रक्षकांच्या दिशेने सोलापूर जिल्ह्यातून या अष्टपैलू खेळाडूच्या नावाची सध्या चर्चा आहे, आकाश चव्हाण. या वेळेला फटका चांगला खेळताना पाहायला मिळाले. बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेने, परंतु अडवला जातो आणि थ्रोही केला जातोय. तोपर्यंत जर पाहिलं तर तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 14 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. आकाशने आणखीन एक बॉल ऑप्शनच्या बाहेर ठेवलाय. चांगल्या पद्धतीने 2 बॉल या षटकात अशा पद्धतीचे टाकलेत. वाईड यॉर्कर या वेळेला खूप चांगल्या पद्धतीने मात्र हा बॉल टाकलाय. स्वतःला सिद्ध करतोय हा खेळाडू. तालुका जिल्हा गाजवल्यानंतर कुठेतरी व्यावसायिक क्रिकेटचे दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न करतोय सध्या आकाश चव्हाण. समोर प्रथमेश पवार आहेत. नाना यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळले. तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल थोडासा पुढे केला होता, लाईन मध्ये केला होता आणि त्याच्यावर देखील एक धाव घेतली गेली आहे. 15 धावा धाव फलकावर. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय खरा, परंतु आता धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. चांगली गोलंदाजी. आकाश चव्हाणचं कौतुक करावं लागेल. या षटकात 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्या. सोळा धावा. आकाश चव्हाणची अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. प्रथमेश पवार यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. एवढा सुंदर मारलाय की टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय स्ट्रोक खेळलाय. पाहावं आणि पाहतच राहावं. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला आवडेल हे दृश्य आपल्याला. पहा हा बॉल पुढे केला होता आणि सरळ बॅटने कशी बॅटिंग केली जाते. वाह, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका होता. आजच्या रात्रीतील सर्वोत्कृष्ट फटका मी म्हणेल हा जो या ठिकाणी पाहायला मिळालाय. नजर पहा, नजर, टायमिंग, बॅटचा फ्लो या सगळ्या एका रेषेमध्ये पाहायला मिळाल्या सगळ्या गोष्टी. आणि इकडे जर पाहिलं तर षटक आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा. हे षटक टेप बॉलची ओव्हर मात्र या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. आम्ही प्रतीक देवरेने आज टीमसाठी सगळ्या भूमिका केल्यात. कीपिंग केली, बॉलिंग केली, बॅटिंग केली, पॉवर प्लेची पहिली ओव्हर टाकली, 2 ओव्हर टाकले एका मॅचमध्ये. टेप बॉलसाठी सुद्धा ते आलेत. म्हणजे काही नाही केलं असं नाहीये. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही घेतला. म्हणून तर म्हणतो की प्रतीक देवरे येणाऱ्या कालावधीमध्ये एक टॉप ऑलराऊंडरचं पॅकेज आहे.
आकाश जांगिड आता बॅटिंगसाठी 22 धावा धावफलकावर आहेत. 11ची सरासरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये गाठली गेलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 3 ओव्हर बाकी आहेत आणि महत्त्वाचं षटक टेप बॉलचं. आकाश चव्हाणचंही षटक चांगलं राहिलं. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, बराचसा बाहेर, तो मात्र या ठिकाणी स्विंगवर कंट्रोल नाही आहे. तिकडे एक धाव अतिरिक्त सुद्धा मिळेल आणि वाईट बॉल सुद्धा. धावसंख्या 24 वर जाते. सकाळी सुरू झालेला 16 आता अगदी मध्यरात्रीपर्यंत आला. त्याच्याही पुढे थोड्या वेळाने पहाटेपर्यंत येईल. परंतु आमचे कॅमेरामॅनचं कौतुक करेल मी. सगळे ऑफिशियल्स खूप मेहनत घेत आहेत आणि या स्पर्धेतील की फॅक्टर म्हणजे ही टेप बॉलची ओव्हर. सव्वीस धावा धावफलकावर आहेत. कुठेतरी थोड्याशा चुका होत आहेत गोलंदाजी करत असताना. नवे तर आज भल्या भल्यांकडून झाल्या. या ओव्हर संपवता हाकी नव्हे आल्या. 26 धावा धावफलकावर आहेत. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर जातो आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सराव गरजेचा आहे. टेप बॉलने तुम्हाला पहिला काही सराव करावा लागेल आणि गोलंदाजी करावी लागेल. इकडे आपण पाहू शकता आता गोलंदाजी मात्र आता बदल केला जातोय. आनंद येतात बॉलिंगसाठी. आनंद आले त्या ठिकाणी. तिसरी ओव्हर मात्र या ठिकाणी नुकती आत्ता सुरू झाली असं म्हणावं लागेल, कारण पहिले 4 व्हाईट बॉल आले आणि आता जर पाहिलं तर आनंद आले. तर आनंद यांनी मात्र चांगली सुरुवात केली. आनंद यांना आता चांगला अंदाज आलाय या टेप बॉलचा. बॉलला फक्त ढकललं प्रथमेश पवार यांनी. आकाश या वेळेला क्रॉस खेळायला गेले. बॉल शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. आनंद कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. एक डॉट बॉल या ठिकाणी आलाय. बॉल थोडासा बाहेर कटई करण्याचा प्रयत्न होता. गुडघा जमिनीवर टिकून स्क्वेअर लेगला खेळायला गेले आकाश, परंतु नाही सक्सेस झाले. या वेळेला थोडासा पुढे गेला होता. आनंद यांनी मात्र बदली गोलंदाज म्हणून आले खरे, परंतु चांगली कामगिरी करताय. स्ट्राईक रोटेट होते. पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मी ते 31 धावांवरील धावसंख्या जाते. चांगली कामगिरी. धावसंख्येला थोडासा लगाम घातलाय, परंतु तिसरी ओव्हर सुरू असताना 31 धावा. ओ यावेळेला अप्रतिम चेंडू, दांडी गुल. नाना आउट होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आनंद येणं किती फायदेशीर ठरतंय या ठिकाणी, कारण नुसते ते आले नाहीत, प्रथमेश पवार यांची विकेटही आली आहे. पवन केने आलेत बॅटिंग करण्यासाठी. सध्याच्या घडीला भारतीय टेनिस क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक बॅटिंगसाठी.
पहिलाच बॉल फुल टॉस मिळालाय, त्यालाही मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगला पाठवलाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि आनंद यांचं कौतुक करावं लागेल, आपल्या टीमचं कमबॅक करून दिलंय. 3 ओव्हरचा खेळ संपतो, 33 धावा, 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. चौथ्या ओव्हरला सुरुवात होते. आकाश आलेत मात्र आता गोलंदाजीसाठी वाईट बॉलने सुरुवात होते. 34 धावा धाव फलकावर आहे. महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. वेगात बॉल वेग वाढवण्याचा प्रयत्न केला होता पहिल्या सुरुवातीला. वाईट बॉल. 34 धावा, 2 विकेट माघारी परतलेले आहेत. पवन केने आणि जोडीला जर पाहिलं तर आकाश जांगीड. यावेळेला पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. गोशांकित क्षेत्रात जाईल. इकडे स्ट्राईक रोटेट होताना पाहिलं मिळते. पवन केने इन ॲक्शन मध्ये मागील मॅच मध्ये देखील मोक्याच्या क्षणी एक मोठा षटकार त्यांनी खेळला होता. आता पाहूयात कशा प्रकारची कामगिरी पवन त्या ठिकाणी करतील. पवन केने यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तो स्क्वेअर लेगच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल आणि तिकडे यस एक धाव मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा. या स्पर्धेचे काही वेगळे नियम आहेत. पहिला बॉल फ्री हिट आणि एका धावेसाठी मागे बॉल डिक्लेअरमध्ये गेलात की स्ट्राईक चेंज करायची आहे. 36 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना आमदार चषकातील महत्वाचे क्षण आपण पाहतोय. बिग हिट, फटका चांगला आहे, परंतु आकाशने बॉलला आकाशाच्या दिशेने मारलं आणि 2 धावा घेतल्या. धावसंख्या 2 ने पुढे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला गेला फटका पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे आणि रिझल्टही चांगला पाहायला मिळतोय. काळजी घ्या. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. कॅच नाही पकडली तर चालेल, परंतु काळजी घ्या. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आता तिकडे मात्र पकडली गेली कॅच पाहायला मिळाली. उस्मान पटेल एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. माघारी परताना पाहायला मिळतील आकाश जांगीड. त्यांचं काम त्यांनी केलंय. एक चांगली बॅटिंग त्यांच्याकडून देखील पाहायला मिळाली. आकाश चव्हाणला यश मिळत आहे. पुन्हा एकदा समोर खेळायला गेले आकाश. आकाशने आकाशची विकेट घेतली. खरा, परंतु टायमिंग नाही झालंय तिकडे. टायमिंग कॅचही सुटली आणि आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. प्रितेश पाटील आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. भिवंडीच्या दापोडे गावचे एक युवा खेळाडू आणि धावसंख्या या ठिकाणी 4 ओव्हर 46, 1 ओव्हर अजूनही बाकी आहे.
हा स्ट्रोक समोर खेळला खरा, परंतु एक चाहता तिकडे कॅच घेण्याचा प्रयत्न करत होता आणि कॅच घेत असताना मात्र खाली पडला देखील. काळजी घ्या, कॅच नाही झाली तरी चालेल, परंतु आपली काळजी महत्वाची आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु हातातच जाताना पाहायला मिळेल. आता विकेट येते त्या ठिकाणी, विकेट येते आणखी एक, ती म्हणजे पवन केने यांची विकेट येते. 5 बॉल बाकी आहेत, 46 धावा धावफलकावर झालेले आहेत. प्रशांत गायकवाड आले, अनुभवी खेळाडू आहेत, अनुभवी पोलीसमॅन आहेत आणि ते या ठिकाणी विकेट घेत आहेत. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया किती धावा. थोडासा दबाव तर पुणे पोलीस संघाने देखील निर्माण केलाय. तेजस थोरात त्यांनी कॅच घेतली. दत्तप्रसाद सावंत आलेत बॅटिंग करण्यासाठी. खेळाडू आहेत सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूची चर्चा आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक वैयक्तिक आणि प्राइज जिंकणारा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम सावर्डे दत्तप्रसाद सावंत बॅटिंगसाठी. कोकणातील खेळाडू आहे. आले, पहिलाच बॉल स्ट्रोक खेळला, टायमिंग नाही झालंय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे. अनुभव दाखवतात त्या ठिकाणी प्रशांत गायकवाड. चांगली कामगिरी या ठिकाणी केली आतापर्यंत, परंतु पाहूयात येणारे 4 बॉल खूप महत्वाचे असतील. 47 धावा धावफलकावर. या वेळेला फटका पुलसा खेळताना पाहायला मिळाले, परंतु फटका फसला. या वेळेला बॉल हवेत आहे, फिल्डर पोहोचतायत आणि आता कॅच देखील पकडली जाते. चांगली गोलंदाजी, अनुभवी प्रशांत गायकवाड या ठिकाणी चांगली कामगिरी करतायत आणि माघारी परतताना पाहायला मिळतात या ठिकाणी खेळाडू प्रितेश देखील. सचिन कणोजी आहे, त्यांना पाहायला मिळत आहेत. सचिन कणोजिया मुंबईतील गिरगाव वाळकेश्वर या परिसरातील एक युवा अष्टपैलू खेळाडू आहेत. बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालेत. दत्तप्रसाद सावंत आणि जोडीला जर पाहिलं तर सचिन कणोजिया. येणारे 3 बॉल खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. हार मानून चालायचं नाही, प्रयत्न दोन्ही बाजूला करावा लागणार आहेत. या वेळेला स्ट्रोक खेळला खरा, परंतु टायमिंग याही वेळेला तेवढं प्रॉपर नाही आहे. किती धावांसाठी बॉल जाईल पाहूया. त्या ठिकाणी 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 48. पाहूयात संधी मिळाली मोठ्या मंचावर दत्तप्रसाद यांना अंतिम टप्प्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी. जर इकडे एखादा मोठा फटका आला मजा येईल मॅचमध्ये. याही धावसंख्येमध्ये चांगली मॅच होऊ शकते, परंतु एखादा मोठा फटका देखील अपेक्षित आहे टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी. चांगला बॉल, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न. थोडीशी मिक्स फील होते. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, जिकडे एकही धाव मिळाली नव्हती पाहिजे तिकडे 2 धावा आल्या आहेत. या बाबी महत्वाच्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे. 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. एक चांगला सामना आपण सध्या पाहतोय. दत्तप्रसाद यावेळेला स्क्वेअर लेगला खेळतात हा बॉल आणि
अंतिम चेंडूवर जर पाहिलं तर चौकार येताना पाहायला मिळतोय. सावर्ड्याचा दत्तू शेवटच्या बॉलवर चौकार खेळतोय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 54 धावा झाली आहे. विजयासाठी 55 धावांची आवश्यकता. असंच काही टोटल मागील मॅच मध्ये सुद्धा होतं आणि आता 55 करायचे. पाहूयात दुसऱ्या डावात काय घडेल. चला मॅच सुरू करायची आहे. विजयासाठी 55 धावांचं लक्ष असताना सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. प्रतीक देवरे, उस्मान पटेल. रायगडचा टायगर इन ॲक्शन मध्ये. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नाशिकचे एक जबरदस्त ऑलराऊंडर प्रतीक देवरे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पुणे पोलीससाठी. पुणे पोलीसने देखील प्रभावित केले, चांगली कामगिरी केली आहे. आणि आता पाहूयात गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित करण्यात येते. बरेचसे ऑप्शन टीममध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात या ठिकाणी होईल. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. 11ची सरासरी गाठायची आहे. उस्मान पटेल इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये कृष्णा त्रिपाठी यांना आमंत्रित करण्यात येते. मुंबईच्या विक्रोळी परिसरातील खेळाडू आहेत. डावखुऱ्या त्याचे फिरकीपटू आहेत आणि बॅटिंगसाठी उस्मान पटेल पाहायला मिळतील. कृष्णा त्रिपाठी.
पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न. उस्मान पटेल रायगडचा टायगर दहाडलाय पहिल्याच बॉलवर सिक्सर. पहिल्याच बॉलवर षटकार खेळत असताना आपले इरादे स्पष्ट केले त्या ठिकाणी उस्मान पटेल यांनी. वलयांकित नाव भारतीय टेनिस क्रिकेट मधील समोर कृष्णा. हो हो हो, इकडे कमबॅक केलाय, बॉल फिरवलाय, थोडासा मागे घेतला, वळवला, यष्टीरक्षकांकडे पाठवला. नाना आहे ते यष्टीरक्षक. डॉट बॉल. 55चा पाठलाग. थोडंसं टर्न झालाय, थोडंसं नाही तर मोठा टर्न झाला. पुढे आले खेळण्यासाठी, परंतु बॅटर कीपर दोघांनाही बीट केलं. बायच्या स्वरूपातील धाव आहे. सरळ बॉल टाकला यावेळेला. काही बॉल वळवतात, काही सरळ टाकतात. ही वैशिष्ट्य आहे या युवा फिरकीपटूचं कृष्णा त्रिपाठी यांचं. यावेळेला बॅटची कडक बॉल मात्र पाठीमागे जाताना पाहिलं मिळेल. ज्या ठिकाणी एक धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपला पाहिलं मी ते 8 धावा. यावेळेला टप्प्याचा बॉल त्याच्यावर पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर येतात त्या ठिकाणी पवन केने थ्रो करतील. एक धाव मिळेल. धावसंख्या 9 वर जाते. पहिल्या षटकात पहिल्याच बॉलवर षटकार मारला खरा. फ्रीडचा फायदा त्या ठिकाणी जो होता त्याच्यावर घेतला, षटकार ठोकला, त्यानंतर कमबॅक केलं. बरेचसे फिल्डर बॅटर आहेत त्यांनी मात्र मोठमोठे स्ट्रोक फ्रीडच्या बॉलचा फायदा घेतला. या स्पर्धेचा नियम आहे. माझ्या मते इतर ठिकाणी देखील कदाचित तो नियम आता वापरला जाऊ शकतो. काहीतरी वेगळे पण पाहायला मिळालं. यावेळेला वेगवान चेंडू, वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी पोहोचतायत. फेकी करतील. तोपर्यंत जर पाहिलं तर एकच धाव मिळेल आणि पहिली ओव्हर संपली आहे. धावसंख्या झाली आहे 10. सरासरी जर पाहिलं तर 11चे पाहिजे. 10 धावा झालेले आहेत म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात विकेट न गमावता. आणि अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हर आणि 4 ओव्हरमध्ये करायच्यात 45. आमचे सगळे व्हॉलेंटियर्स त्यांचं कौतुक करावं लागेल. मग अमित जे डहाके असतील, सारंगजे असतील, महेश ठोसर असतील, सगळेच म्हणजे खूप मोठी टीम आहे. संदीप नाणेकर यांच्याकडे एक अशी टीम आहे जी आज अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली. संकट समय काय करू शकतात आणि ज्यावेळेला पिंपरीचं नाव येतं ना त्यावेळेला कसे मैदानात एकदम घुसतात सगळ्यांनी पाहिलं. उसने त्यात गोलंदाजीसाठी मुंबईच्या चिता कॅम्प परिसरातील एक वेगवान गोलंदाज. यावेळेला बिग हिट. ओ काय मारलाय. याही षटकाची सुरुवात जर पाहिली तर षटकारानेच केली आहे. प्रतीक देवरे. आज दिवसभरात या खेळाडूने खूप चांगली कामगिरी केली. प्रतीक देवरे नाशिक. आणि हा थोडासा बॉल पुढे पाहिला मिळाला होता खरा आणि त्याच्यावर एक पॉवरफुल स्ट्रोक खेळले. मागील ओव्हरची सुरुवात सुद्धा षटकाराने, याही ओव्हरची सुरुवात षटकारानेच केली आहे. मागील ओव्हरमध्ये उस्मान होते, आता प्रतीक आहेत. 55चा पाठलाग करायचा. यावेळेला दिशा स्क्वेअर लेगची 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2ने पुढे जाते. कमबॅक करावं लागेल. 18 धावा धावफलकावर. राजाभाऊ तो दिनेश पण अशा ठिकाणी बसला ना कॅमेऱ्याच्या बरोबर बॅट्समनच्या मागे. इथून असत नाही नाही दिसतोय मस्त अशा डुकल्या खातो बसतोय. कॅमेरा तोच दिसतोय. परफेक्ट बघा ना.
थोडंसं मार्गदर्शन, थोडीशी चर्चा नाना करतायत या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे. 2 बॉलमध्येच 8 धावा आल्यात म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. प्रतीक देवरे एक टॅलेंटेड खेळाडू आहेत नाशिकचे. हो, इकडे चांगला बॉल हलक्या हाताने फक्त ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. एक धाव तिकडे घेतली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मागील 2 बॉलवर मोठे फटके आणि या बॉलवर जर पाहिलं तर फक्त बॉलला ढकलण्यास भाग पाडलं आणि इकडे एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 19 धावांवर ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना पाठलाग करायचा आहे. मात्र या ठिकाणी एकंदरीत 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओहो, यावेळेला दांडी गोल. थोडेसे शफल झाले होते, तेच हेरलं आणि टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा कट देखील झालाय. यष्टांवर आदळला. उस्मान पटेल आउट. पुन्हा एकदा पाहायला आवडेल. बॅक ऑफ द हँड होता आणि टप्पा पडल्यानंतर असं वाटलं पहिल्या क्षणी का वाईट जातोय की काय, परंतु टप्पा पडून बॉल टर्न झाला आणि स्टंपला लागलाय. उस्मान पटेल आउट होत आहेत. आकाश चव्हाण मात्र येताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. याही खेळाडूने आज चांगला परफॉर्मन्स दिलाय, परंतु एक मोठा मंच आहे आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी. जोडीला प्रतीक आहेत, परंतु हुसेनचं कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर दुहेरी धावा, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट. 9 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत या 4 बॉलमध्ये. पाहूया 19 धावा धाव फलकावर. 55चा पाठलाग करायचा असताना 20 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. आमदार चषक आपण पाहतोय. दर्दी प्रेक्षक पहा अजूनही मैदानात आहेत. चांगला बॉल, चांगला बॉल आणि त्या ठिकाणी बॉल अडवलाही जातोय. कृष्णा त्रिपाठी येत आहेत. मार्गदर्शन किती महत्वाचं असतं. 2 बॉलला 8 आल्यानंतर नाना आले होते त्यांच्यापाशी, थोडीशी चर्चा केली आणि त्यानंतर पहा एनर्जीने मात्र ही गोलंदाजी होताना पाहिलं मिळालं. 3 बॉलमध्ये एकच आलाय. याही वेळेला जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न होताना पाहिला मिळाला, परंतु पिचिंग बाहेर होती आणि ओशंकित क्षेत्राच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. आणि ओव्हर देखील या ठिकाणी संपलेली आहेत. 20 धावा धाव फलकावर. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 20 धावा. पहिल्याही ओव्हरमध्ये 10 आल्या, याही ओव्हरमध्ये 10 आल्या. 3 ओव्हरमध्ये पाहिजे 35. मॅच ऑन आहे. सोहेल येत आहेत. मुंबईच्या चिता कॅम्प परिसरातील आणखीन एक वेगवान गोलंदाज. आकाश. हो, टेप बॉल घेऊन आकाश आलेत मात्र सोहेल. पहिला बॉल सोहेल राहिला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर टर्न होतोय मोठ्या प्रमाणावर. 21 धावा सोहेल आकाश यांच्यासाठी. हो, आता टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर मोठा अँगल बनवला आतमध्ये. पायावर आदळतोय बॉल, परंतु मोठा टर्न पाहायला मिळालाय. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. टप्पा पहा कुठे पडतोय आणि त्यानंतर किती बॉल आतमध्ये आलाय. मोठाच अँगल बनवला. टेप बॉल टाकतायत सोहेल. आता मात्र थोडासा बाहेर जाताना पाहिलं मिळतोय हा बॉल. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. खूप महत्वाची बाब असते ज्यावेळेला टेप बॉल टाकायचा असतो. टेप बॉलवर तसं पाहिलं तर जास्त धावा येत नाहीयेत, परंतु टेप बॉलवर एक्स्ट्रा येत आहेत. बॅटने जास्त नाही येत आहेत. सतरा 33. वेगवान, परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बऱ्याच जणांना पहिला प्रश्न पडला असेल, इकडे फिल्डर का उभे केले जात आहेत, परंतु त्याचं काम यासाठी ते उभे केले जात आहेत. ते 20 धावा. अजूनही 32 ची आवश्यकता. हा बॉल 2 पायाच्या मधून
लेग स्लिप तैनात करण्यात आली आहे त्यांच्याकडे. ओ हो, जबरदस्त जबरदस्त बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. हा सोहेलचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि किंचितचा स्टंप वाचलाय. एवढा जबरदस्त आतमध्ये हातभर आतमध्ये आलाय बॉल. हेच तर टेप बॉलचं वैशिष्ट्य आहे आणि या स्पर्धेचंही वैशिष्ट्य आहे. 23 धावा धावफलकावर. मागील दोन्ही बॉल चांगले राहिले. एकंदरीत 3 बॉल डॉट आलेत, परंतु वाईट सुद्धा 3 आले. सोहेल पुन्हा एकदा तेज, पुन्हा एकदा वाईट बॉल. समीकरण बदलत आहे. 24 धावा धावफलकावर. 15 बॉल 31. मॅच जिंकण्यासाठी 15 बॉलमध्ये 31 ची आवश्यकता आहे. 70 स्पोर्ट्सवर जोडलेले सगळे प्रेक्षक त्यांचा मी स्वागत करू. यानंतर आणखी एक सामना आहे. हो 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 हो, वेगवान बॉल. आणि माघारी परतताना पाहिलं मिळतं या ठिकाणी आकाश. 31 पाहिजेत. 14 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता. वाईट बॉल आल्यानंतर देखील कमबॅक इकडे होताना पाहायला मिळालंय. 4 बॉल डॉट आले, 4 बॉल वाईड आले. बॅट्समन नेम प्लीज. आपला प्रतिनिधी नाहीये, आपण बॅटिंग करतात. प्लीज पाठवा कोणीतरी एक. आनंद आलेत. 24 धावा धावफलकावर. 31 ची अजूनही आवश्यकता. आनंदने चांगली बॉलिंग केली होती टेप बॉल करत असताना, परंतु या अँगलने मात्र आणखीन एक वाईट टाकलं इकडे सोहेलने. पंचवीस धावा, 30 ची आवश्यकता अजूनही. 14 बॉल 30 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आनंद आणि प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो, यावेळेला वेग पाहायला मिळालाय, उसळी पाहायला मिळाली. बॉल किपरच्या दिशेने, प्रतीक यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळालाय. 13 बॉल 30. एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय, परंतु याच्यावर सुद्धा बॅटरने दाद मागितली. हा वाईट बॉल आहे की नाही याकरता. योग्य बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आता 2 ओव्हर बाकी आहेत शेवटच्या. मॅच जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. 12 बॉल 30.
पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय कृष्णा त्रिपाठी गोलंदाजीसाठी. इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे वाईडसाठी. सर कोणी घेतलाय रिव्ह्यू? यस, पंचांनीच घेतलाय. डॉट बॉल. समीकरण बदललंय. अजून मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. क्षमता आहे प्रतीक यांच्यामध्ये, ते खेळावे लागतील प्रतीक यांना. यावेळेला पहा प्रतीक यांच्याकडून हवाई फायर पाहायला मिळाली आणि आणि षटकार येताना पाहायला मिळतोय. मॅचला पुन्हा एकदा जिवंत करताना पाहायला मिळतात प्रतीक देवरे. हे एक आशास्थान आहे. या पुणे पोलीस टीम मधून आज सगळ्यात चमकदार कामगिरी कोणी केली असेल तर प्रतीक देवरे यांनी केलेली आहे. 10 बॉलमध्ये 24 अजूनही आहेत. फुल टॉस, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय आणि मैदानाच्या बाहेर देखील पाठवलाय. 4 धावा. 2 बॉलमध्येच 10 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या आणि पॉवरफुल बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येस, 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. सामना ऑन केलाय या ठिकाणी प्रतीक यांनी. अंतिम टप्प्यात सामना आलाय जरूर, परंतु तरी देखील प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. याही परिस्थितीमध्ये मॅच जिंकायची आहे, खेळायचं आहे स्वतःच्या टीमसाठी. दर्दी प्रेक्षक दिनेश देखील आनंद घेत आहेत या मॅचचा. यावेळेला आणखीन एक बिग हिट. ओह, काय स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त. षटकार, चौकार आणि आता षटकार. मॅचचं गणितच बदलून टाकलं या खेळाडूने. काय जबरदस्त पॉवर सुद्धा होती या स्ट्रोक मध्ये. आणि आता जर पाहिलं तर 8 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये 16 धावा घेतल्या देखील गेल्या, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. चर्चेत हे नाव आहे प्रतीक देवरे. आज नाशिकच्या या खेळाडूने पुणेकरांची मनं जिंकली आज, परंतु कृष्णाला कमबॅक करावं लागेल. अजूनही 8 बॉल आणि 14. सामना संपलेला नाहीये. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फटका फसलाय. कृष्णा येताना पाहायला मिळत आहे. तिकडे विकेट देखील घेत आहेत आणि 30 विकेट पाहिजे होती, ती विकेट आली आहे. परंतु काय खेळलेत प्रतीक या मॅच मध्ये सुद्धा. 27 धावांची खेळी आणि आजच्या रात्री सगळ्या मॅच मध्ये प्रतीक देवरेने केला परफॉर्मन्स. लाजबाब होता. टाळ्या होतील. परंतु सामना ऑन आहे. 7 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता अजूनही आहे. अमित येत आहेत. खोलवर डब्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केलाय.
एक धाव त्या ठिकाणी मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 42. आता 6 बॉलमध्ये 13 पाहिजेत, परंतु मागील ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा प्रतीक देवरे यांनी मारल्या होत्या, परंतु ते आउट झाले. हाही की फॅक्टर राहिला. 6 बॉलमध्ये 13. पवन केने येतात गोलंदाजीसाठी. एक नामवंत अष्टपैलू खेळाडू, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. परंतु अमित आणि आनंद यांनाही संधी आहे, कारण 13 एखादा मोठा फटक्यात सुद्धा 13ची मॅच जिंकून देऊ शकतो. आनंद ज्यांनी मात्र खूप चांगली कामगिरी त्यांनी केली, जोडीला अमित आहेत. पवन केने 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. हाही सामना अंतिम टप्प्यात गेलाय आणि चुरशीचाच होतोय. पहिला बॉल, फटका मात्र या ठिकाणी दर्जेदार आहे, त्यांना पहिला मिळालाय. फिल्डर आले त्या ठिकाणी, थ्रो अतिशय जलद गतीने केलाय. धाव एकच मिळेल, समीकरण बदलतंय. 5 मध्ये 12. एखादा मोठा फटका पुणे पोलिसलाही मॅच मध्ये आणू शकतो. एखादी विकेट, एखादा डॉट बॉल मात्र मॅच मध्ये आपली पोझिशन स्ट्रॉंग करू शकतो. तो मात्र या ठिकाणी स्पोर्टिंग सेन्सेशन हा संघ भिवंडी यानंतर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये चालू सामन्यातील विजेता MUCC संबलपूर ओरिसा बरोबर खेळ. डिंगडॉंग ऑफ स्टंपच्या बाहेर वेगात बॉल टाकलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. पवन केने चांगली कामगिरी. 4 बॉलमध्ये आता 11 पाहिजेत, मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. वळवला बॉल यावेळेला पवन केने यांनी. टर्न चांगला पाहिला मिळाला आणि इकडे धाव घेण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु त्या प्रयत्नात इकडे धावबादची विकेट येते. MUCC संबलपूर ओरिसा कॅप्टन टॉस साठी यायचंय. पवन केने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 3 बॉलमध्ये 11 पाहिजेत, सामना संपलेला नाहीये. आनंद स्ट्राईकवर येत आहेत. आजच्या दिवसात लक्षात राहणाऱ्या नावांपैकी एक आनंद हे सुद्धा आहे. इकडे चांगला बॉल पाहायला मिळालाय खरा. धाव घेण्याचा प्रयत्न जास्त सफल झाले. एक वेगळा स्टान्स घेतला, खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, नाही यशस्वी झाले. डॉट बॉल. 2 बॉलमध्ये 11. दोन्ही बॉल बाहेर मारावे लागतील. पाहूया काय होईल. आनंदकडे ती क्षमता आहे, त्यांना ते प्रयत्न करावे लागतील. पवन नो डाऊट चांगली बॉलिंग करतायत सध्या. यस, 44 धावा, 4 विकेट, 4 ओव्हर झाल्या, 4 बॉल झालेले आहेत. 4 4 4 4 4 4चा पाडा. हा बॉल जर पाहिलं तर यस, एक बॉल 10. सुरुवात षटकाराने झाली होती या डावाची. पुणे पोलीस प्रशांत गायकवाड यांचा संघ हाही चांगला संघ खेळला. लक्षात राहील त्या याही संघाचा परफॉर्मन्स आम्हाला. पवन केने यांचा हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु या सामन्याला जिंकून दिलंय. स्पोर्टिंग सेन्सेशन विजयी होताना पाहायला मिळतोय. अभिनंदन. चला टॉस साठी यायचंय. MUCC संबलपूर ओरिसा टॉस साठी या. योगेश पेनकर आणि टॉस साठी यायचंय ऋतिक पाटील.